नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख अखेर आज जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे. अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आहे. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला. त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल किंवा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असेल, मित्रांनो यावेळी हा हप्ता उशिरा जमा करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची या ठिकाणी आतुरता लागलेली आहे की हा हप्ता कधी मिळणार, आमच्या खात्यावरती 4,000 रुपये कधी जमा होणार, हा प्रश्न शेतकरी बांधवांचा आहे. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी मिळणार याची तारीख मी शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहायचंय, पाहत राहायचंय. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति 4 महिन्याला 2,000 रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना प्रति 4 महिन्याला 2,000 रुपये देतं. तर शेतकरी मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये, कारण तुम्हाला तारीख काय आहे ते ऐकायची आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी मिळणार, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी मिळणार ही तारीखच तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो, प्राप्त GR नुसार जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर पहिल्यांदा आपण पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता कधी मिळतोय ते पाहूया. बघा, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता येणाऱ्या 26 एप्रिल 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार हे देखील आता आपण या ठिकाणी पाहूया. तर मित्रांनो, मिळालेल्या GR नुसार नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता येणाऱ्या 12 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार असल्याची माहिती या ठिकाणी प्राप्त होत आहे. शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.